नमस्कार. तुमचे उद्योग व्यवसाय मित्रांमध्ये स्वागत आहे. आजचा माझा विषय आहे विकेंद्रीकरण करा. विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन. थोडक्यात डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय की आपली जबाबदारी जी आहे, आपली कामं जी आहे ती दुसऱ्यावरती थोपवा. दुसऱ्यावरती जबाबदारी टाकणे म्हणजेच विकेंद्रीकरण करणे. एक साधं उदाहरण घेतो. तुम्ही एक छोटासा एक उद्योजक आहात, प्रकाशक आहात समजा एक लहानसा, आणि तुम्ही दिवसभरामध्ये जे काही कामं करत आहात त्याकरता तुमच्याकडे एक पोरगा नेमलेला आहे की जो धावपळ करणारा पोरगा असतो, काही गठ्ठे बांधणारा पोरगा असतो, काही अशीच लहानसहान कामं करणारा पोरगा असतो. पण आता बँकेतली कामं छोटी, बँकेत जाऊन पैसे भरणे किंवा काही स्लिपा भरणे वगैरे असे जे काही कामं असतात, तो जो काही करत असेल तो पोरा, त्या पोराला तुम्ही ते शिकवलं तर तो पुढे ती कामं करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या कामाची, तुमची जी काही रुटीन जी कामं आहे ती रुटीन कामं ती दुसऱ्या माणसाला तुम्हाला ती सोपवता आली पाहिजेत आणि त्याच्याकडून ती करून घेता आली पाहिजेत. विकेंद्रीकरण म्हणजे काय की थोडक्यात तुम्ही तुमच्यावरती किती कामं अंगावर घ्यायची आणि किती कामं दुसऱ्यावरती सोपवायची हे तुम्हाला ते चांगलं व्यवस्थित ठरवता आलं पाहिजे. चांगला नेता किंवा चांगला लीडर किंवा चांगला उद्योजक केव्हा म्हणू शकतो की तुम्ही तुमचं जे काम आहे, तुमचं काम हे दुसऱ्याकडे सोपवणं, त्यांच्याकडनं करून घेणं, त्याच्याकडनं वेळेत करून घेणं, ह्याला खरं चांगलं नेतृत्व म्हणतात. नुसतीच तुम्ही स्वतःवरची सगळी अंगावरती कामं करून, ढोर मेहनत करून जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या फॅमिलीकरता वेळ मिळत नसेल, तर हे दोष तुम्ही उद्योगाला न देता तुम्ही स्वतःला दोष द्या. म्हणजेच काय की तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या कुटुंबाकरता वेळ देत नसाल, तर ते तुमची चूक आहे, उद्योगाची चूक नाही आहे. उद्योग हा तुमच्या ठिकाणी तिकडे आहे, पण त्या उद्योगामध्ये जी काही कामं तुम्हाला वाटून देण्यासारखी असतील, तर ती नक्कीच कोणाला तरी नेमून वाटून द्यावी. मित्र, असं आहे की शेवटी उद्योग हा एका माणसावरतीच तयार होत नसतो. उद्योगाकरता तुम्हाला अनेक माणसांची फौज लागते. आता दोन मी प्रकार सांगतो. एक उद्योजकमध्ये खाजगी संस्था असतात आणि काही शासकीय संस्था असतात. या दोन संस्थेमध्ये एक जमीन आसमानाचा फरक असतो. ते म्हणजे कामाची जबाबदारी कशी घेणे आणि त्या जबाबदारीतून काम कसे करून घेणे. शासकीय कर्मचारी जो असतो किंवा शासकीय ऑफिसमध्ये असतो की त्यांना अकाउंटेबिलिटी हा फार कमी प्रकार असतो. त्यांना जबाबदारी दिलेली असते, पण त्या जबाबदारीचं त्यांना मूल्यमापन करणं किंवा त्या जबाबदारीची जाणीव करून ते काम वेळेत करून आणणं ही त्यांच्यावरती सक्ती नसते. कारण शासकीय कर्मचारी हे फायद्याकरता जन्माला आलेले नाही आहे. शासकीय कर्मचारी जे मोठमोठे ऑफिसेस आहेत ते फायद्याकरता नसतात, ती एक सेवा देण्याकरता असतात. वेळेस ज्या खाजगी संस्था असतात त्या फायद्या हा त्यांचा मुख्य लक्ष असतं. आणि जेव्हा फायदा हा मुख्य लक्ष असतं तेव्हा कुठली गोष्ट लक्षात ठेवा की फायदा हा एका माणसाच्या हातून कधी होत नसतो. फायदा हा नेहमी अनेक लोकांच्या कलेक्टिव्ह ॲक्शनमधनं होत असतो. की आज मी नेहमी मुकेश अंबानीचं उदाहरण देतो. कारण काय की आज मुकेश अंबानी एवढा कोट्यवधी रुपये कसा कमवू शकला? तो एकट्याने नाही कमवू शकला. त्याने त्याच्या खाली अतिशय निष्णात माणसं नेमली, त्यांच्याकडून तो काम करून घेतो. भले तो त्यांच्याकडून दानदुपटीने काम करून घेतो, जास्त वेळ थांबून त्यांना काम करून घेतो, पण त्याची काम करून घेण्याची एक लकब आहे, एक शिस्त आहे, एक टॅलेंट आहे. म्हणून खाजगी कंपन्यांना फायद्यावरती जर लक्ष ठेवायचं असेल तर तुम्हाला कामाचं विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन, म्हणजे थोडक्यात काम दुसऱ्याला ऑफलोड करता आलं पाहिजे. दुसऱ्याला काम तुम्हाला देता आलं पाहिजे आणि त्याच्याकडून ते करून घेता आलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही काम दुसऱ्याला देता तेव्हा लक्षात ठेवा की त्या कामाची जबाबदारी तुमचीच असते, पण ते काम कशा तऱ्हेने योग्य रीतीने झाले की नाही हे पाहणं हे पण जबाबदारी तुमचीच असते.
इथं काम दिलं की माझं त्या कामाशी संबंध नाही असं होता कामा नये. ॲज अ एंटरप्रेनर, ॲज अ उद्योजक तुम्हाला एक तुमच्यावरती एक एक काय म्हणतात नैतिक जबाबदारी आहे की त्या कामाची किंवा त्या कामगारावरती दिलेले काम करून घेण्याची जी काही जे काही लकब आहे, जे काही तुमच्याकडे ज्ञान आहे, त्यातून तुम्ही त्या कामगाराकडनं कसं काम करून घेता आणि त्यातनं कंपनीला कसा नफा मिळवता, हे तुमच्यावरती सर्वस्वी अवलंबून आहे. शेवटी कसं असतं की माणसांना काम जेव्हा दिलं जातं त्यावेळेला माणसांना स्फूर्ती देणे किंवा त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, त्यांच्यावरती नवनव्या जबाबदारी टाकणे हे व्यवस्थापनाचं मुख्य सूत्र आहे. प्रत्यक्षात काय होतं माहिती आहे मित्रांनो, की तुम्ही बघितलात तर अनेक अशा कंपन्या आहेत, अनेक असे उद्योगधंदे आहेत की जे जरी मोठे असले तरी ते शेवटी एकाधिकारशाहीनेच चाललेले असतात. म्हणजेच काय की टॉप बॉस हा सगळ्यात मुख्य माणूस, तर त्याचंच लोक फक्त ऐकतात, बाकीच्या लोकांचं कोणी ऐकत नाही. म्हणजे अशी कंपनी जी जर एकंदर हे झाली असेल काय स्ट्रक्चर तयार झालं असेल की सुप्रीम बॉस हाच फक्त कंपनीचा मालक, बाकीचे सगळे काय म्हणतात नुसतेसे लटकणारी भांडगुळं, असं कंपनीचं सुद्धी असता कामा नये, स्वरूप असता कामा नये. हा लोकशाहीच्या विरुद्ध जाणारा मार्ग आहे. त्यामुळे कंपन्यांची जी आहे कंपन्यांची जी वाढ आहे ती कोणते कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य मिळत नाही, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं केलेला मोबदला हा योग्य आहे की नाही हे त्यांना कळत नाही. अशा अनेक गोष्टीचं कन्फ्युजन तयार होतं कंपन्यांमध्ये. त्यामुळे याचा इलाज एकच आहे की कामाचं व्यवस्थितपणे विकेंद्रीकरण करून देणे. उद्योजकाने संस्था वाढवण्याचे महत्त्व समजून घेतलं पाहिजे. सर्व कामे स्वतः न करता संस्था कार्यक्षम कशी होईल याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. तेच म्हणजे की उद्योजकाने आता असं आहे की कोंबडी जेव्हा बसते, अंडं उबवते, ती कोंबडी एकटीच बसलेली असते त्या अंड्यावरती उभवायला. त्यामुळे अनेक उद्योजक आपल्या व्यवसाय एकट्याने बसून धन्यता मागतात. म्हणजे काय की जशी कोंबडी एकटी बसलेली असते अंड्यावरती, तसेच काही उद्योजक त्या कंपनीच्या अंड्यावरती बसलेले असतात, बाकी कोणाला ते प्रवेश करू देत नाहीत. म्हणजेच काय की शेवटी ती कंपनी रसातळाला जाऊ शकते, कारण तुम्ही त्या कंपनीचं संपूर्णपणे जर अधिकार घेतलेले असतील तर नक्कीच त्या कंपनीची वाढ ही खुंटणार आहे. त्या कंपनीच्या वाढीला तुम्ही खीळ घालतात असं म्हणायला हरकत नाही. जो मालक हाताखालच्या लोकांना जबाबदाऱ्या घेण्यास शिकवत नाही, लक्षात घ्या, जो मालक हाताखालच्या लोकांना जबाबदारी घेण्यास शिकवत नाही, तो मोठा उद्योजक होण्याच्या पात्रतेचा असू शकत नाही. शेवटी तेच जाता जाता तुम्हाला सांगतो काय की उद्योजकाने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त स्वावलंबी व कार्यक्षम बनवले पाहिजे. जास्तीत जास्त स्वावलंबी व कार्यक्षम बनवले पाहिजे. तुमच्याकडे येणारा कर्मचारी हा नुसता आयाराम आणि गयाराम असता कामा नये. 4 महिने आला आणि काम करून गेला, त्यांनी कॉन्ट्रिब्युशन शून्य काही केलं असेल तर तुम्ही त्याच्यावरती निष्कारण पैसा खर्च केला असं म्हणू शकतो. धन्यवाद.